खरोखर म्हणजे राजकुवर राऊ सारखी बाई ह्या धुळ्यात आहे हे ह्या धुळ्याचं मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले की तिला म्हटलं होतं एकदा धुळ्यात अवश्य येईल. आणि ह्या ठिकाणी किती भक्तिभाव आणि किती प्रेम आहे त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये आदिकालापासून सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरात सुद्धा आता घंटे वगैरे वाजतायत, चर्च मध्ये सुद्धा लोक जातात, मस्जिदीत जातात. धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेलं आहे. पण जे वास्तविक कार्य आहे ते कुठे झालेलं दिसत नाही. देवळात जातो आपण, सगळं काही व्यवस्थित करतो, पूजा पाठ सगळं व्यवस्थित करतो, घरी येतो पण तरी सुद्धा असं वाटत नाही की काही आपण मिळवलंय. आतली जी शांतता आहे, आतलं जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे तो कधी सुद्धा मिळत नाही. कितीही केलं तरी सुद्धा असं वाटत नाही की आपण देवाच्या जवळ गेलो किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे की जिच्या मांडीवर आपण डोकं ठेवून आरामाने म्हणू शकतो की आता आम्हाला काही करायचं नाही. माझं असं म्हणणं नाही की देवळात माणसांनी जाऊ नये, जावं, अवश्य जावं. की ह्या मनाची ओळख पटवण्यासाठी पहिल्यांदा फुलांच्या गोष्टी करू तर बरं होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते चांगल्यासाठी, म्हणजे फुलांची नावं सांगितली. विष्णू पासून तर शिवापर्यंत, तसंच मुसलमानांमध्ये अली पासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांची वंशावळ झाली. नावं सर्व कळली, फुलांची नावं कळून सुद्धा मधाचा पत्ता लागला नाही. आपण साकार पूजा करतो, विष्णूचं नाव घेतो, बघा त्याच्यात सुद्धा त्यांनी वर्णनामध्ये सांगितलेलं आहे. आपण विष्णूचा श्लोक ऐकला असेल की शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमल नयनम. आता इथपर्यंत तर वर्णन झालं, पण त्याची मक्खी कुठे आहे? योगिभिर ध्यानगम्य. योगाने ज्याला ध्यानामध्ये जाणलेलं आहे त्याचं हे वर्णन आहे, मी जाणलेलं नाही. प्रत्येक देवाच्या बद्दल सुद्धा ध्यान अवस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगी. ध्यानात जाऊन जो ते बघतो त्या देवाचं मी वर्णन करतो, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला इशारा केलेला आहे. पण होतं काय, आपण इशाऱ्यावर थांबतो. आता आपल्याला दुसऱ्या तऱ्हेचे धर्म जे सुरू झाले, म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्म म्हणा, त्याच्यात काही सांगितलं की बघा फुलांच्या गोष्टी केल्या म्हणजे मध मिळत आहे, तर आपण मधाच्या गोष्टी करूया. त्यांनी सांगितलं की परमात्मा जो आहे निराकार आहे, साकार नाही आहे, निराकारात तुम्ही जा. पण जा कशी? त्याही गोष्टी झाल्या. अहो मधाच्या गोष्टी करा नाही तर फुलांच्या करा, गोष्टी म्हणजे गोष्टीच आहेत. गोष्टीनी परमात्माला जाणता येत नाही. त्यामुळे झालं काय की गाडीच्या मागे घोडं बांधलेलं आहे आणि गाडी हाकत बसल्या, पण म्हणायचं गाडी का नाही चालत? धर्माची. धर्म आपल्या आतमध्ये आहे, सगळ्यांनी हे सांगितलं. आपल्या आतमध्ये परमात्मा हे सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण होतं काय, किती सांगितलं असलं तरी ते सांगितलेलं असल्यामुळे ते सांगण्यावरच राहून जात. परवा एका शिखांच्या ह्याच्यामध्ये मी गेले होते, तर तिथे त्यांनी गाणं सुरू केलं, काहे रे बन खोजन जाई सदा निवासी सदा आले पातो हे संग समाई पुष्प मध्य जो बास बसत है मुकर माही जस छाई तैसे ही हरी बसई निरंतर घट ही खोजो भाई. आता गात बसले घट ही खोजो, घट ही खोजो. म्हटलं गाता काय? तुम्हाला जर औषध घ्यायचं असलं आणि डॉक्टरनी वैद्याने औषध दिलं की बघा तुम्ही थोडस सुंठ साखर घ्या म्हणजे बरं वाटेल, तर घरी येऊन तुम्ही सारखं मी सुंठ साखर घेतो, मी सुंठ साखर घेतो, त्यांनी काय औषध होणार आहे का? असं आपलं चाललेलं आहे की जे करायचं आहे ते आपण करत नाही, त्याबद्दल बोलतो. म्हणूनच माझं म्हणणं आहे की आपल्याला ध्यानात जायला पाहिजे. पण कसं जायचं हे मात्र कुणी सांगत नाही. असे पुष्कळ बोलणारे आपल्याला भेटतील की आपण प्रेम केलं पाहिजे, सर्व जगावर प्रेम केलं पाहिजे. अहो प्रेम करायला शिकवता येतं का?
तुम्ही काय इलेक्ट्रिसिटीचं प्रेम करू शकता? प्रेम हे निसर्गतः आतमध्ये आहे आणि ते एकदम आपल्याला असं जाणवतं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटतं, आपल्या वडिलांच्या बद्दल वाटतं, आईबद्दल वाटतं, पत्नीबद्दल वाटतं, पुरुषाबद्दल वाटतं. हे सगळं जे काही प्रेम आहे ते अकस्मात वाटतं. कुणाला शिकवून प्रेम येत नाही, तेव्हा धर्म सुद्धा शिकवून येत नाही. तो उपजतच आपल्यामध्ये आहे, त्याला जाणावं लागतं. आता कसं जाणायचं? हा सगळ्यांच्या पुढे कसं जाणायचं? कसं त्या परमात्माला जाणून घ्यायचं हे सांगा. आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा? पुष्कळशी लोक असं सांगतात, हो होऊ शकतो, असं करा, तुम्ही डोक्याच्या ह्याच्यावरती उभे राहा, रोज 25 मिनिटं उभे राहून देवाचं नाव घ्या, काही होणार नाही. खोटी गोष्ट आहे. तुम्ही बगळी वस्त्र घालून नाचा, उड्या मारा, त्यांनी देव मिळेल. इतकं सोपं असतं. तर काय 2 रुपयाला साडी रंगवायची आणि नाचत सुटायचं, झालं, देव मिळालं. तिसरं कोणी सांगते तसं होणार नाही, तुम्ही देवळात जा, नाव घेत बसा. अहो, नावाचं असं आहे, तुलसीदासासारखा मनुष्य एवढं मोठं रामायण लिहून ठेवलं, नाव घेत असे. स्वतः रघुवीर त्याच्याकडे 3दा आले आणि त्याला त्यांनी टिळा लावला चंदनाचा आणि ओळखलं नाही. आपले हरे रामावाले, हरे कृष्णावाले मुंबईला माझ्याकडे आले. मला म्हणायला, माताजी तुम्ही नाव घेत नाही देवाचं. अरे म्हटलं, नाव घेण्यासारखं तुम्हाला तरी काय कळलेलं आहे का? कोणाचं नाव घेता? उद्या तुम्ही माझ्या दारात येऊन माताजी माताजी म्हणाल आणि मला रस्त्यात परवा भेटल्या तर ओळखाल का मला? तुम्हाला पटणार आहे का माझी ओळख? मी म्हणते, आतमध्ये या, आधी त्याला जाणा. एकदा सुद्धा नाव घेणं कठीण जाणार आहे. तो म्हणायला की आम्ही सगळ्यांनी संन्यास घेतला, एवढा आम्ही त्याग केला, हे करून ते करून आम्ही जंगलात गेलो, अमुक करतोय तमुक करतोय, आणि तुम्ही आपलं घरात बसून तुम्हाला मुलं बाळ नातिनी बितिनी, आणि तुम्ही कसं काय हे करता? तुम्ही काही सोडलं नाही. मी म्हटलंय, बघा मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला चॅलेंज आहे म्हटलं, माझ्या घरातलं कोणतंही सामान, कोणतीही वस्तू त्या परमात्माच्या पायाच्या धुळीबरोबर, काय त्याच्या धुळीच्या कणाबरोबर जरी असते तरी उचलून द्या तुम्ही. ती तयार. इकडे तिकडे बघतात. म्हटलं, काही तुम्हाला जे वाटलं ते उचलून द्या. म्हणे त्याच्याबरोबरचं काय नाही. म्हटलं, मग जर त्याच्या बरोबरीचं काय नाही तर मग सोडलं काय तुम्ही, धरलं काय तुम्ही? अहो, आम्ही धरलं नाही तर सोडणार तरी काय? आता उद्या हा समुद्र समोर आहे, आम्ही जर मनाने ठरवलं की हा आमच्या नावावर आहे, आम्ही धरलाय, म्हणजे आमचा मूर्खपणा आहे की नाही? आणि मग म्हणायचं आम्ही हा धरलाय ना, आता आम्ही सोडलाय. आम्ही धरलंच नाही. आणि धरतो कोण? मेलो म्हणजे किल्ल्यासही तिथे सगळं राहून जातं, ते लक्षात नाही तुमच्या. धरतय कोण आणि सोडतय कोण? अशा मूर्खपणाने जर देव म्हणणार असता तर मग देव सुद्धा मूर्खच आहे. मग अहो, तो सर्व शक्तिमान, किती शक्ती आहे त्याची. अत्यंत प्रचंड शक्ती असलेला जर लोहचुंबक एखाद्या ठिकाणी असला आणि त्या ठिकाणी आपण जाऊन लहानशी आपली लोहचुंबक शक्ती घेऊन त्याच्यासमोर नाचलो नाही तर उड्या मारल्या नाही तर डोक्यावर उभे राहिलो, हे करून जर तो आपल्याकडे येत असला तर तुम्ही करा. पण ते शक्य आहे? फक्त आपल्याजवळ जी थोडीशी शक्ती आहे ना, ती नुसती अशी सोडली की पटकन तोडून घेतो. बसलाच एवढाला तिकडे. त्याची एवढी शक्ती एवढ्यासाठीच आहे की आपल्याला आपल्यात ओढून घ्यायचं. पण त्याची अशी इच्छा आहे की तुमच्या इच्छेमध्ये हे झालं पाहिजे, तुमची इच्छा असायला पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत तो तुमच्या जबरदस्ती करणार आहे. म्हणजे माणसाला त्यांनी त्याच्या गौरवात उभं केलेलं आहे, त्याची संबंध इज्जत आहे, त्याची सर्व स्वतंत्रता आहे. आजकाल मुंबईला पुष्कळ हिप्नॉसिस वगैरे लोक करतात, म्हणजे ते मोहिनी विद्या करतात आणि लोकांना वेड्यासारखं त्यांच्यावरती मोहिनी मंत्र घालून नाचवणं कुदणं, काय काय प्रकार, हजारो रुपये लोक खात बसलेले. आणि आम्हाला ते आवडतं. लोकांना स्वतंत्रपणा नको, स्वतःचा गौरव नको, आणि स्वतः म्हणजे काय आहात तुम्ही, केवढं मोठं आहे त्याच्यात. आता प्रधान साहेबांनी सांगितलं एका भिकारणीबद्दल. कधी कधी लोक भिकारणी होतात ते जाणून बुजून होतात, हे आपल्याला माहिती नाही. समजा एखाद्या जन्मात एक मोठी महाराणी असते, पण तिला नवऱ्यापासून त्या राजापासून फार त्रास असतो, घराद्वारात फार त्रास, त्या राणीपणाचा बोजा तिला फार झाला असेल, तर ती म्हणू शकते की प्रभू मला पुढल्या जन्मी भिकारीण कर, पण मला राणी करू नको. पुढला जन्म तिचा भिकारणीचा होणार, पण आतून ती राणी, तिची तब्येत राणीची राहणार. तुम्ही पुष्कळशी श्रीमंत लोक पाहिले असतील, इतके गरीब असतात, इतके भिकारी, आणि काही काही गरीब किती श्रीमंत असतात आतून. तेव्हा परमात्माला जाणण्यासाठी त्याची स्वतःची धडपड चाललेली आहे. तो स्वतः तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करतोय.
तुम्हाला परत परत जन्माला घालून तुमच्या आवडी निवडी कमी करत 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 शेवटी तो त्या ठिकाणी आणून पोहोचतो तिथे तुम्हाला धर्म शिकू शकतो. म्हणजे असा एखादा मनुष्याचा कर्मनिष्ठ अगदी ब्राह्मण आहे मी अगदी. आणि आता मी सगळ्या मुसलमानांना आणि सगळ्या म्लेच्छांना अगदी माझ्या मनामध्ये द्वेष असा विचार करून जर आज एक ब्राह्मण आज उभा राहिला तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढल्या जन्मी तो जाऊन पक्का मुसलमान झाला पाहिजे. मी सांगते तुम्हाला कर्मिष्ठपणा करणारे लोक इथे आम्ही आता तेहरानला गेलो होतो. तेहरानला ध्यानामध्ये लोकांना बसवलं तर मुसलमान लोक तिथे घरची वाजवतात आणि आरत्या उतरवतात. इकडे आपल्या मुंबईत आम्ही ब्राह्मणांना बघते की तिकडे नमाज पडते. एका एका अतिशयाला जातात मग दुसऱ्या अतिशय चालवतात. त्याला शिवायचं नाही त्याला शिवायचं नाही. पुढल्या जन्मी तुम्ही हरिजनच जन्माला येणार. तुमचा अधिकार आहे का तुमच्या जन्मावर? पण तुम्ही जर कुणाशी द्वेष केला उद्या तुमच्याशी जग द्वेष करेल. जे मी बोलते तेच माझ्याकडे परत येणार आहे. जो मनुष्य ह्या अतिशयतेच्या पासून बाहेर निघालेला आहे त्याच्यासाठी माझा सहजयोग फारच सहज. तुम्हाला आपण अंकुर काढून दाखवा. कोणी काढून दाखवू शकतो का आपल्याला? एक सुद्धा बीजातनं आपण अंकुर काढू शकत नाही. काय माणसाला दिमाग आहे स्वतःचा. अहो एक घर बांधलं काय मेलेल्या विटा आणि मेलेलं घर जिवंतपणा आहे का त्याच्यात? एक तरी जिवंत काम आपण करू शकतो का जगामध्ये? काय माणसाला दिमाग चढलेला आहे स्वतःचा. स्वतःला काय समजतोय तो? काहीही आपण करत नाही. सांगायचं म्हणजे जे काही आपण करतोय ते नुसतं आपल्याला असं वाटतं की आपण करत आहोत. खरं म्हणजे आपण काहीही करत नाही. सगळं करतो तो. हे तोपर्यंत आपल्याला जाणवणार नाही किंवा तोपर्यंत ते आपलं एक सत्य होणार नाही जोपर्यंत आपण त्याला शक्तीचा काहीतरी अनुभव मिळाला. आंधळ्यासारखा माझ्या गोष्टीवर कोणीही विश्वास कृपा करू नये. अंधविश्वासाने परमात्मा मिळणं अशक्य आहे. तसं समजा ह्या खोलीमध्ये आपण बाहेरून आलात अंधार आहे. आता मी ह्या खोलीची मालकीण आहे. मला सगळ्या ह्या खोलीच्या खिडक्या दारं सगळी व्यवस्था माहिती. आपण आल्याबरोबर मी म्हणेन बघा इथे बसा इथे आपल्यासाठी सतरंजी अंथरली आहे. इकडे दिवा आहे. तिकडे लाईटचा तो स्विच आहे. आपण ते हळूहळू बघाल आपल्याला समजेल की आहे तर विश्वास द्यायचा नाही तर मुळीच ठेवायचा नाही. म्हणून कधी कधी आस्तिकापेक्षा तो नास्तिक म्हणजे आस्तिक वाईट असतात अशातली गोष्ट नाही. माझं म्हणणं असं की एखाद्या गोष्टीला चिकटून बसलेला मनुष्य मुश्किलीने त्या समुद्रात उतरू शकतो. जर तुम्ही समुद्रात उतरायचं आहे तर जे काही तटावर आहे ते सोडायलाच पाहिजे. तुम्हाला या हॉलमध्ये यायला ज्या शिड्या आहेत त्या सर्व सोडाव्याच लागतील. म्हणजे शिड्या वाईट आहेत अशातला अर्थ आहे का? शिड्या सोडल्याशिवाय तुम्ही आतमध्ये कसे येणार? मग दुसरा प्रश्न असा येतो की माताजी असं कसं शक्य आहे? पूर्वी नुसते एका दोन लोकांना आत्मसाक्षात्कार व्हायचा पण आता तुम्ही म्हणता हजारोना होतो. हे कसं शक्य? का शक्य नाही? अहो पूर्वी एखाद्या जर झाडाला एक दोन फुलं येत होती आणि हजारो झाडांना फुलं येऊन बहरली तर त्या हजारो फळं होणार नाहीत का? त्याच्या जीवनात तुम्ही पाहिलं नाही का? काहीतरी जीवनामध्ये वाढ झालेली असेल. आणि कलियुगामध्येच हे होणार आहे. नाहीतर सत्ययुग येणार कसं? कलियुगाला बदलण्यासाठी सत्ययुगाला आणण्यासाठी असं काहीतरी विशेष सर्व जनता हा मान हे कार्य झालं पाहिजे. नाही झालं तर सत्ययुग येणं शक्यच नाही. उलट तिथे आता अगदी अशा ठिकाणी जाऊन मनुष्य उभा आहे की जिथे एक तर तो चांगल्याच्या ह्याच्यामध्ये येऊ दे कह्यात किंवा वाईटाच्या इव्हन अँड गुड. जर माणसाने ह्या वेळेला हा निश्चय केला नाही की सत्ययुगच आम्हाला आणायचं आहे तर संबंध संसाराचा संहार होणार आहे त्याबद्दल मला शंका नाही. पण डोक्यामध्ये आपल्या अजून जे पूर्वीचे बसलेले आहे ते थोडं रिकामं करायला पाहिजे. कारण असं आहे पुष्कळांचं वाचन पुष्कळ झालं. आम्ही पुष्कळ गुरु पाहिले. एक साधू आले होते ते अमुक आले होते. अहो आले त्यांनी तुम्हाला काही दिलंय का? तुम्हाला आनंद दिलाय का? तुम्हाला शांती दिली आहे का? तुम्हाला प्रेम सांगितलंय का? काय हातातनं व्हायला पाहिजे प्रेम. खटखट 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 हातात असं जात. आमचे शिष्य आहेत ना इकडे मी म्हणा लोकांना बरं वगैरे करत असेल कारण जरा वेळ कमी असतो. माझी इच्छा अशी मी डॉक्टर तयार करेन आणि सगळे हे लोक नुसते हाताने असा हाताने ते देऊ तुम्ही स्वतः बघा.
दृष्टी चिकित्सक नसावी उघडी आहे. बघायचं काय होतं काय, तर सहज हे सहज योग मिळाला. पण चिकित्सक दृष्टीचा मनुष्य फालतू काहीतरी गोष्टीला चिकटून बसला म्हणजे त्याला समुद्रात ढकलायचं तरी कसं. ज्याला समुद्रात जायचं आहे त्यांनी तट सोडलाच. आतापर्यंत तटावर भटकलाच ही गोष्ट खरी, नाहीतर कोणावर तरी आनंद दिसला असता, कोणावर तरी ते प्रेम वाहवलं असतं, कुठेतरी त्या शांतीचा उद्गम झाला असता. पण कुठेही मला दिसलं नाही. मी इतके साधू संन्यासीनी एवढे सगळे पाहिले, एकाही माणसामध्ये ही गोष्ट दिसलेली नाही, जी गोष्ट आमच्या ह्या शिशात आलेली होत आणि ती तुमच्यात येईल. परवा वसईला मी गेले ते 100 माणसं पार झाली. तुम्हाला आणि इतकी आश्चर्यजनक घटना आहे, इतकं अद्भुत आहे की लोकांना वाटतं असं शक्य कसं आहे, पण आहे. सांगायचं म्हणजे लहानपणापासून माझा जन्मच अशा स्थिती झाला होता की माझ्याजवळ ही चेतना होती आणि जन्मजन्मांतरी चेतना माझ्याजवळ राहिली. पण ह्या जन्मामध्ये विशेष माझ्या हे लक्षात आलं की ह्या जन्मामध्ये जोपर्यंत मी हे देणार नाही लोकांना, की मी 10व्या माळ्यावर नेहमी जन्माला येते आणि नुसती भाष्य देऊन चालणार नाही. लोकांना नुसतं सांगून की बाबा तुम्ही प्रेम करा, तुम्ही चांगले लोक बना, त्यांनी काही काम बनणार नाही असे सांगणारे पुष्कळ होऊन गेले. पुस्तकं लिहिणारे पुष्कळ होऊन गेले. पुस्तक काय झालं, हे करा ते करा ते करा. तर अशी व्यवस्था झाली पाहिजे की जिथे मी यांना कुठेतरी कसं तरी मी 5व्या माळ्यावर आणून जर मी सोडलं तर ह्यांना वाटेल की खरंच माताजींनी काहीतरी आम्हाला आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा जे दिसतंय त्याच्या पलीकडे आहे. तेव्हा ते दिसू लागेल, त्याच्या पलीकडचं दिसू लागेल, तेव्हाच त्यांना वाटेल की आहे. नाही तर देवाच्या गोष्टी म्हणजे थोतांड. आता आपल्यामध्ये बघा तरुण लोक किती कमी, फार कमी आहेत तरुण. आता तरुणांच्या ह्याच्यामध्ये बडोद्याला मी गेले होते, युनिव्हर्सिटीमध्ये माझं भाषण ठेवलं, तर सपशेल आमच्या सगळ्या लोकांचे आम्ही जाऊ देणार नाही. हा प्रकार आहे तरी का, उठल्या सुटल्या हे धंदे, कोणाची प्रेत यात्रा कर, कोणाला कंडेम कर, नाही तर मारून काढ, तिथून काढ, ही आपल्या मुलांची आज स्थिती का. त्याला कारण आपण आम्ही त्या धर्माच्या नावावर एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ केली. त्याला माहित नाही की महामूर्ख त्यांनी, मग आम्ही तरी कशाला अशा महामूर्खपणात पाडायचा, काहीतरी आपण दुसरं कार्य काढायचं. म्हणून त्यांनी दुसरं आपलं मारापिटीचं चांगलं केलेलं. अशा रीतीने आपल्या स्थिती आहे. पण अमेरिकेच्या तरुण मुलांची ही स्थिती नाही. अमेरिकेची तरुण मुलं ही समजली गोष्ट की त्यांना की आई पर्यंत केलं धर्म वगैरे, त्यांना काही मिळालेलं नाही, तेवढं संतापच कशा. त्यांच्यात किती दोष आहेत, हे करतात ते करतात आणि धर्म काय. म्हणून त्यांनी सांगितलं सोडा, आम्हाला घर नको, आई नको, वडील नको, आम्ही आपले सगळेजण मिळून मिळून घोळक्याने राहू आणि वाटेल तसं जीवन काढू. आम्हाला पैसा नको, काही नको, सगळं सोडा. ह्यानी सगळे धंदे होतात पैशाने, म्हणून ती माया सोडून निघाले. पण तुला काही फायदा होणार नाही त्यांनी. कारण समजा आम्हाला वाटलं आम्ही हे तरी करू, नाही तर ते तरी करू, आम्ही जमिनीवर उभे आहोत. त्यावेळी मनुष्य काहीही सोडत, कुठेही उभा आहे तरी तो मजेत उभा असतो. आपल्या आतमध्ये परमात्माने ह्याची संबंध व्यवस्था सुंदर करून ठेवलेली, अति सुंदर करून ठेवलेली. पण त्याचा आपली साक्षात आई आपल्या पोटात आपल्याला जन्म देण्यासाठी तिथे सारखी बसलेली आहे आणि ती तुम्हाला पुनर्जन्म देऊन त्या राज्यात घालणार आहे जिथे तुम्ही दुसरे होणार. ती साक्षात तुमच्यात बसलेली आहे. पण लोकांना त्याची एक सजा, आपली दृष्टी कुठे आहे, पैसे किती मिळतात आजकाल, नाही तर मग इलेक्शन लढवा, पावर नाही तर मग कुठेतरी सेवा विवा करा लोकांची. त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत, पण जाऊ तसंही शकत नाही. प्रयत्न करून सुद्धा आपण परमात्मा घड्याळ बघण्यासारखं वेळ वाचायची त्याच्यासाठी वेळ वाचायचा. तिकडे तमाशा ना तो बघायचा आम्हाला. ही वृत्ती देवाने दिलेली आहे, घड्याळ देवाने दिलेलं म्हटलं पाहिजे. सगळं जे काही बाहेरच्या आतून आलेलं आहे आणि कधी घड्याळ एवढ्यासाठी दिलाय की तुम्ही वेळ वाचा. कशासाठी, आपल्या आतमध्ये जाणार. जरासा वेळ रिकामा झाल्यावर मनुष्य घाबरावं.
पळतो तो कुठेतरी सिनेमाला वगैरे, त्याला वेळ एकटा बसून तो आपला घालू शकत नाही. 5 मिनिटं त्याला म्हटलं तर एकटा बस, तो स्वतःला भेटू शकत नाही. पळतो तिथून, कारण आपण स्वतः अत्यंत घाणेरडे आहोत अशी त्याला कल्पना आहे. खरं म्हणजे इतकं आपण सुंदर आहोत स्वतः. मला जर आपण सांगितलं की तुम्ही 3 महिने एक खोलीत बसले राहा, आनंदात मी बसते, मला कधीही त्याचा त्रास होणार नाही. मी सुंदर आहे म्हणून नाही, पण तुम्ही जे सुंदर आहात ते सुद्धा मी तिथे बसून बघू शकते. आणि किती सौंदर्य आहे त्याची तुम्हाला कल्पना असेल. आता आजच्या सहयोगाला तुम्ही असं समजायचं साध्या भाषेत, म्हणजे असं आहे, कुंडलिनी शास्त्रावर पुष्कळ पुस्तकं लिहिली गेली आहेत. पैकी पुष्कळांचं असं म्हणणं आहे की कुंडलिनी बिघडते, कुंडलिनी कोणी उठवली की तिने काहीतरी होतं, त्यांनी हे येतं ते होतं, पुष्कळ तंत्रेच्या गोष्टी सांगतात. खरं म्हणजे काय आहे की जे लोक कुंडलिनी उठवतात ते त्याला असं समजतात की काहीतरी यांत्रिक वस्तू आहे, मेकॅनिकल गोष्ट आहे. आणि नाही तर त्याच्यावर सेक्स सारखा घाणेरडा आरोप करतात. ही तुमची आई आहे, आई सगळे तुमचे खून माफ करू शकते. तुम्ही जर तिला मारून टाकलं तरी ती ब्र म्हणणार नाही, पण तुम्ही जर तिच्यावर सेक्सचा आरोप केला तर ती चिडणार नाही तुमच्या. जितके असे बोलतात की कुंडलिनी चिडते, ते सगळेच असल्या प्रकारचे आरोप त्या कुंडलिनीवर करतायत. म्हणून खरोखर म्हणजे जर अशी कुणी व्यक्ती असली ज्याच्यामध्ये ते परमात्माचं प्रेम वाहत असलं, तर सहजच त्याला असं जरासं आपण जसं पाणी देतो ना झाडाला, तसं पाणी दिल्याबरोबर एखाद्या फुलाचं कसं सहज फळ होतं, तसं तुमचं सुद्धा फळ होऊ शकतं. पण पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही त्याच्या रॉकेल होतलं तर पाणी हे जीवन आहे, रॉकेल हे मेले नाही. मेलेल्या गोष्टींनी कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. कुंडलिनी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे आता हा माईक आहे ना माझा, ज्याच्यावर मी बोलते, त्याला आधी आम्ही तयार केलं व्यवस्थित. माणसाला असं देवानी व्यवस्थित सगळं तयार केलंय प्रत्येकाला. तो शिक्षित असो, अशिक्षित असो, हिंदुस्थानचा असो की इंग्लंडचा असो की अमेरिकाचा असो, त्याचा काही फरक नाही. अशी जशी ही एक सुंदरपैकी मशीन तयार केली आहे, तसा मनुष्य परमात्माने तयार करून त्याच्यामध्ये एक हे कनेक्शन आहे ना, ते लावून ठेवलेलं. आता हे कनेक्शन परत त्या परमात्माला लावायचं, एवढं कार्य म्हणजे सहज लोक. अगदी साधी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे अशी. आता त्याचं पुष्कळ शास्त्र विस्त्र आहे म्हणा, मी एक पुस्तक पण लिहिते त्याच्यात, जर कुणाला इच्छा असली तर त्यांनी ते वाचावं. पण मी पुस्तक सुद्धा लिहिताना आजपर्यंत काकू करत होते की पुस्तक लिहिलं की बसले बायबल घेऊन, ह्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये हा मंत्र आहे, मंत्रपाठ करत बसले परत. म्हणून पुस्तक लिहायची सुद्धा मला थोडीशी चोरी वाटते. भाषणाचं तसंच आहे. भाषणामध्ये सुद्धा अशी पुष्कळ लोक असतात की त्यातलं तेवढंच धरून देतात की ज्यांनी आपला अटकाव बाहेर राहील. मी म्हणते की माझं भाषण सुद्धा विसरा, सगळं काही विसरा. जसं संबंध तुम्ही जी पायरी चढून आलात विसरलात आणि आतमध्ये आलात, तसं सगळं विसरायचं. मंत्र म्हणायचा नाही, गुरु म्हणायचा नाही, जप करायचा नाही, जाप करायचा नाही. सगळे विचार आहेत. 2 विचारांच्या मध्ये एक लहानशी जागा असते, तिथूनच मला तुमचं हे जे लक्ष माझ्याकडे आहे ते आतमध्ये घेऊन जायचंय. तेव्हा कोणताही विचार, मग तो गुरु असे नका किंवा धर्म असे नका किंवा देवाचं नाव असे नका, संबंध तुमच्यासाठी तो विचारच आहे. आणि तो एकदा झाल्यावर मग गुरुला अर्थ येतो, मग रामाच्या मूर्तीला अर्थ येतो, प्रत्येक गोष्टीला अर्थ येतो. आता मी ह्याच्यावर बसलेली आहे, त्या शॉल मध्ये सुद्धा माझे व्हायब्रेशन आले. माझ्या पायाचे फोटो नुसते घेऊन सुद्धा ह्या लोकांनी पुष्कळ रोगी बरे केले, म्हणजे अर्थ येतो त्या पाणी जर माझ्या पायाचं धुवून नेले त्यांनी पुष्कळ रोगी बरे झाले. खरी गोष्ट आहे, त्याला मला काही आश्चर्य वाटत आहे, तुम्हाला वाटत असेल. कारण ही जी परमात्माची शक्ती आहे, तिने सर्व सृष्टी जर रचना केली आहे, तर ह्या लहानशा गोष्टी करण्यामध्ये काय वैशिष्ट्य. सगळे रोग जाऊ शकतात, पण पहिल्यांदा आपल्या आतली शक्ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे आणि संपूर्ण स्वतंत्रतेत मिळाली पाहिजे. गुरु तरी आजकाल काय पावलीचे 50 म्हणतात तसे निघाले. उठल्या सुटल्या प्रत्येक गावोगाव गुरु निघालेले. अमेरिकेला यांचं पेव फुटलेलं आहे. तिथे जाऊन हे करतात काय,
मोहिनी विद्येने तुमचा अगदी तुमच्यावरती अस्त्र घालून ही एक आहे पद्धत. अस्त्र घालून तुम्हाला मोहित करून घेतात. तुमच्याजवळ जेवढे पैसे असतील, हे असेल ते सगळं नागून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित चंगळ करायची. मी असं म्हणते की देवाच्या ह्या कार्याला पैसा कशाला पाहिजे? एक सरळ गोष्ट आहे. अहो, हे फुकट झालंच पाहिजे. जे काही महत्वपूर्ण आहे ते फुकटच होतं. उद्या आपला जो श्वास चालतो आहे, आपलं जे हृदय चालतं आहे, कुणाला हे कसं चालतंय? डॉक्टरांना विचारा, देव नेमा स्वयंचालित आहे. तो स्वयंचालित आहे. मग तो स्वयं कोण? तो स्वयं कोण आहे सांगा? जो हे चालवतोय हृदय. आणि किती सहज, अगदी सहज, तसंच सहज महत्वपूर्ण कार्य झालंच. हे जर कठीण असलं तर होणारच नाही. आपण अतिसहज होऊ शकत नाही. आपल्याला इकडून जेवता येत नाही. इकडून जाऊन 4-5 हातपाय तोडून तेव्हा आपल्याला वाटतं आपण जेवलो. नाही ते इतकं सहज कसं बा जेवलो. मी साधं एक आईचं उदाहरण देते. मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी व्यवस्थित. तुम्हाला भूक आहे का? तर ताट वाढलाय जेवायला. भूक असली तर सरळ बसा. नाहीतर म्हणा, आई कुठे गेलीस ग तू? कुठून आणलंस तू? कसं केलंस ते? उद्या मी तर तुम्हाला एक रेडिओ बक्षीस दिला तर तुम्ही काय लगेच उचलून बघाल किंवा छानपैकी आईने आम्हाला रेडिओ दिला, ऐकावं त्याचं, की तुम्ही त्याचं सगळं इंजिनिअरिंग आधी बघत राहता. आधी इंजिनिअरिंग सांगणार आहे आम्ही रेडिओ ऐकत. संसाराच्या गोष्टीबद्दल माणसाला हा उहापोह नाही. समजा उद्या जर मी म्हटलं इथे हिरा पडलेला, दिल्लीला जर असा अनाऊन्स झाला तर दिल्लीहून लोक इथे प्लेननी येतील तो हिरा बघायला. हिरा असो जाय काय असो, घेऊन तर बघा, मग बघूया. पण धर्माच्या बाबतीमध्ये माणूस उलटा चालतो. इतकं तुम्ही पैशाशिवाय कसं देता? इतकं सोपं कसं? उलटे प्रश्न. मी आता सांगितलं की सगळं जेवढं महत्वपूर्ण आहे ते सोपं असलं पाहिजे. आणि पुष्कळाने अमेरिकेला मला सांगितलं की माताजी, प्रत्येक मनुष्य आमच्याकडनं दीक्षेचे $300-300 देतात आणि तुम्ही इथे पैसा घेत नाही. हे कसं काय? म्हटलं, हे बघा, तुम्ही मला सांगायची किंमत किती लावायची, मला तर समजत त्याची किंमत काय. तुम्ही लावा किंमत. म्हटलं, हे उपट शुंभ लोक आहेत. मला मूर्खात काढायला इकडे आले आणि तुम्ही मूर्खासारखे त्यांना पैसे देता. तुम्हाला मिळालं काय? व्यवस्थित तुमच्या अंगावरती भगवी वस्त्र घातली, आपल्या माळा घातल्या आणि सगळीकडे ऍडव्हर्टिजमेंट करत फिरतायत आणि तुम्हाला आनंद वाटतो, वा आम्ही देवासाठी केवढे उडतो. मग जेव्हा तुम्ही वेडे व्हाल 10 वर्षानंतर, तेव्हा माझ्याकडे सहज या. सांगायचं म्हणजे सगळे हे प्रकार परलोक विद्येने होतात. जितके बाबाजी लोक आहेत सगळे परलोक विद्या करतात. भूतांचे तुमच्यावरती स्थान बनवून त्या भूतांकडनं ही सर्व कार्य करून घेतात. संबंध पैसा काढून घेतील. तुमच्या मुलाबळांचं नासधूस करून तुम्हाला संबंध अगदी रस्त्यावर उभा केल्यावरती त्यांनी आपलं गाठोडं बांधायचं आणि अमेरिकेला निघायचं. शंभर बाबाला बांधून तिथे बसलेले पुष्कळचे इथल्या असे क्रिमिनल्स तिथे आहेत. लोकांच्या लक्षात येत नाही. धूळ फेकण्याची यांना कला असल्यामुळे लोकांच्या लक्षात येते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या कलियुगामध्ये 5 राक्षसनी 5 राक्षसिणी जन्माला आलेले आहेत. रावणापासून नरकासुरापासून सगळे जन्माला आलेले आणि आपले आपले रंग दाखवत आहेत. पण ते स्वतःला रावण म्हणणार नाही. ते स्वतःला देव भगवान असं तसं म्हणून येते. तुम्हाला ओळखायला पटायचे नाही. ते मायावीपणा आहे त्यांच्यामध्ये. आपण ऐकलं असेल की मायावी राक्षस, ते सगळेच्या सगळे जन्माला आले आहेत आणि आपण महामूर्खासारखे बाबाजी आ गए हमको 200 रुपया निकाल के दे दिया. अरे भाई 200 रुपया दिया तो तुमको काय को दिया? तुम तो करोड़ोपती हो, किसी गरीब को देऊ ना. सगळ्या श्रीमंताच्या गळ्यामध्ये एक एक हिराच्या माळा दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे काय हिरे कमी आहे? द्यायचे तर गरीब लोकांना वाटा. एक आमचे नातलग आले, मला म्हणे बाबाजीने अंगुठी दी म्हणे हिरे. श्रीमंत आहे फार. म्हणलं किती किती आहे तुमच्याकडे हिरे? हा 10-12 होंगे. मतलब ये और 13वीं काय को ले ली. जब 10-12 से तुमको आनंद नहीं आया तो 13वीं से आने वाला है क्या? इसको काय को लेनी भाई? कभी नहीं, वो तो मेरी भक्ति को देख के दिया. मैंने कहा अरे भक्ति का क्या है इनाम, क्या बाजार में मिलता है क्या? पागल हो. ये कितने भी रुपए में जाके तुम बाजार में खरीदोगे. नहीं कुछ ऐसे रुपया ज्यादा नहीं दिया मैंने, तो 5,000 रुपया दिया उनको. बाद में मेरे मन में आया कि इनको रुपया कुछ तो देना चाहिए भाई, अंगूठी दे दी. त्या अंगठीवर भूत बसवलेलं आहे त्यांनी. ते अंगठी फिरवतायत, ते भूत सगळं सांगताय तिकडे.
ही मोठी भारी विद्या आहे, परलोक विद्या. आणि सगळेच्या सगळे राक्षस या कलियुगात आलेले आहेत. आणि इकडे मी एकटी फक्त प्रेमाच्या गोष्टी सांगते लोकांना आणि म्हणते की सहज योगात या, आपल्यामध्ये आपला दीप जाळा, म्हणजे हा अंधार सगळा जाणार. त्या अंधाराला मारून ओरडून नाही जाणार आहे. हा अंधार आपल्या दीपाने जाणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये असा भयंकर दीप आहे, त्या सगळ्यांना जाळून पोळून खतम करून टाकेल. आणि तोही प्रेमाचा. आणि प्रेमाचं वैशिष्ट्य हे की समुद्राची जशी थाळ असते, त्याच्या किती समुद्र आला तरी ती मोठी होत जाते, तसं प्रेम मोठं होत जाते. प्रेमाचं अस्त्र सर्व अस्त्रांच्या वरती वर आहे. त्या अस्त्रापुढे सर्व जग हात. आणि तेच अस्त्र तुमच्यातनं व्हायला सुरुवात झाली की बघा सगळे पळतात की नाही आपले चंबू गबाळात, ह्या संसारातच गेले पाहिजे. मी तर इथपर्यंत म्हणेन की जर कृष्ण आला तर आता कंसाला मारू नकोस बाबा, मेला तरी परत परत जन्म घेतोय. आणि राम आला तरी रावणाला मारून तरी शरीरच मारतोय ना, परत परत तो जन्माला येतो. त्यापेक्षा एकदा त्याचं कल्याण कर, म्हणजे पुढल्या जन्मी तरी साधू. अशी स्थिती आलेली आहे. आपल्याला डोळ्याला बघूया कसं काय जमता येते. इथले पुण्याही बरीच ऐकलीये मी. व्यासांचं पण जवळपासच म्हणे छान आहे. इथल्या वातावरणामध्ये असे तरंग आहेत, ते मला आतून जाणवत आहे, कार्य होऊ शकत. पण मी एकच दोन गोष्टींच्या विषयी म्हणते की हट्ट करू नका. हट्ट करून मुलगा बसला की आईला फार त्रास होतो. समजवलं किती समजवलं तरी हट्ट करतात मुलं. आता फार झाला हट्ट. आम्ही आलोय तेव्हा घेऊन टाका. तेव्हा दारात गंगा आली तेव्हा तुम्ही घेतलं नाही, मग केव्हा गेला. पण तुमची जर घागर भरलेली आहे तर गंगा तरी काय करणार. सूर्य तुमच्या दारात येऊन जरी आला आणि तुम्ही जर उघडलं नाही आपलं दार, त्या सूर्याचा दोष नाही. परवा एक गृहस्थ आले, मला म्हणे माताजी बघा माझी मुलगी इतकी आजारी आहे, तिला तुम्ही जर बरं केलं तर मी तुम्हाला मानेन. म्हटलं मी कोणाला बरं बिरं करत नसते. ती तुम्हाला कल्पना आहे, मी कोणाचं काहीच करत नसते. मी नुसती मध्ये उभी आहे. मी नुसती मध्ये उभी आहे. जसा हा माईक मध्ये उभा आहे, मी बोलतेय. आता हा माईक उद्या म्हणेल मी बोलतोय. मी काही नाही, मी उभी आहे. त्याला बरं करायचं असेल तर तो करेल, नाही तर नाही करणार. माझं काय नाही. माझं काही उपकार नाही आणि माझं काही देणं घेणं नाही. मी नुसती मध्ये उभी आहे. शेवटी एक गोष्ट सांगते मजेदार, राधा आणि कृष्णाची. एवढा राधेला झाली आणि म्हणे की का ग तुमची कृष्णाच्या तोंडाला का, तुझं काय वैशिष्ट्य. तर राधा म्हणाली अगं वेळे, माझं वैशिष्ट्य एकच आहे की मला काहीच वैशिष्ट्य नाही. मी आतून अगदी पोकळ झाले, माझ्यात काही राहिलेलं नाही. तो वाजवतोय नुसतं मी ऐकते बघते. मी साक्षी झालेली आहे, नुसती पोकळ झालेली आहे. मी मध्ये जर मी कुठे उभे राहिले तर त्याचा स्वर बिघडणार नाही का. तसंच तुम्हाला पोकळ व्हायचं. पोकळ झाल्याबरोबर आपल्याला कळेल की आपल्या आतमध्ये किती मोठं सुंदर संगीत आहे आणि काय सौंदर्य दुसऱ्याकडे सुद्धा आनंदमय सारखं उजरत पाजरत आपल्यात येत असतं. त्या प्रवाहाला नुसतं सुरू करून देणं म्हणजे सहजयोग आहे. मला आशा आहे की आपण सगळेजण, विशेषतः मुलांना ह्याचा फार लवकर फायदा होतो. फार मुलांना इतक्या लवकर फायदा होतो, कारण साधी बोळी जीव असतात, चटकन पार होतात. आणि पार झाल्यावर उभं राहून मला सांगतात माताजी इधर से जा रहा है, इधर से नहीं जा रहा, इधर से जा रहा है. अगदी बरोबर जातात, चटकन सांगायला सुरुवात करतात. आता मुंबईला एक 10 वर्षाचा मुसलमान मुलगा आहे शब्बीर, तो पार झाला म्हणजे अगदी मस्त येतो, बरोबर सांगतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल एखाद्यावर बाधा तर बरोबर हाताला चटके बसतात. आणि जेवढे बाबाजींचे हे शिष्य लोक आहेत त्यांच्या हाताला लोकांचे तर आमच्या हाताला आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्याला म्हणतात ब्लिस्टर्स येतात. चांगले फोड, मोठे मोठे फोड येतात. ह्या सर्व शक्य आहेत आणि काम करत आहेत. तुम्हाला जर आपल्या मुलांना ह्यांच्यापासून वाचवायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचा दिवा. आजकाल महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे तेव्हा लोकांचं असं अगदी डोक्यात चाललेलं आहे, असं मला माहिती आहे. काही लोकांच्या डोक्यात काय चाललेलं आहे, हा दुष्काळामध्ये, या गरिबी स्थितीमध्ये हे कसं काय दुष्काळ.
एका अर्थाने मी म्हणते दुष्काळाला थोडं बरं झालं. एक दिवस अशीच गोष्ट करत असताना मी एका महाराष्ट्राच्या फार मोठ्या मिनिस्टरला म्हटलं होतं की तुम्ही इथे विहिरी का खणत नाही. विहिरीसाठी प्रश्न सुद्धा विहिरी खणल्या पाहिजेत. पंजाबात किती आहेत विहिरी. तो म्हणाला हो त्याला पैसा फार लागेल असं मी कसं. आता बघा तर श्रीमंती आणि गरिबी आणि विपत्ती आणि दुःखाच्या दृष्टीने अवलंबून आहे. एखादा मनुष्य फार श्रीमंत असतो तो खरं म्हणजे मनाने जराही श्रीमंत असतो. आमचा ड्रायव्हर आहे मुंबईला. मी त्याला म्हणते हा राजा आहे म्हणून. आणि होता तो पूर्वजन्मी राजा होता. पण तरी पाहिलं की माझा रथाचा जो सारथी आहे तो माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. त्यांनी देवाजवळ असं म्हटलं की हे देवा मला पुढल्या जन्मीची सारथी कर बरं. मला कंटाळा आला राजापणे. तो ड्रायव्हर झाला पण तब्येतीने राजा. तेव्हा श्रीमंती ही गोष्ट काय. एखाद्याजवळ रेडिओ आहे तर तो श्रीमंत झाला आणि एखाद्याजवळ जर ट्रान्झिस्टर आहे तो गरीब झाला. अशा या श्रीमंती आणि गरिबीचे नुसते नाना प्रकार आहे. खरोखर म्हणजे जो मनुष्य खरंच शहाणशा होऊन जातो त्याला कशाची गरजच नसते. सगळं पायाच्या ठोकरीवर असते. काय चांदी काय सोनं आणि काय हिरा काय दगडेच नसते. काय म्हणजे श्रीमंती आहे का. श्रीमंती मनाची असते. आता माझं उदाहरण सांगायचं म्हणजे आमचा नौकर आहे माझ्यापेक्षा 10 जेवतो. मला जर दिवसभर एकदा जेवायला घातलं तरी अतिशय काही मला होत नाही. तरी तो भुकाच राहतो. एक शेर जरी तू त्याला जलेबी खायला घातली तरी परत एक शेर पेढा खायला तयार. गरीब आहे अगदी. आणि त्याला झोपायला पलंग पाहिजे व्यवस्थित पंखा पाहिजे. मला जर तुम्ही जमिनीवर घातलं मस्त झोपी लागली. रस्त्यावर घातलं तरी झोपी. आम्ही त्यांच्यात आम्हाला काय अहो त्यांच्याला आराम काय. आराम त्याच्या पायाशी असतो. जो आरामाच्या वर बसला श्रीमंतीच्या वर बसला तो झालाय त्यांच्या. म्हणून गरिबी आणि श्रीमंत आपल्या डोक्याचे विचार आपल्या प्रकृतीमध्ये पाहिलं पाहिजे. एखादी बाई अगदी गरीब असते पण तिच्या केवढी दानशक्ती असते आणि एखादी बाई एवढी श्रीमंत सुद्धा इतकी कवडीसाठी नुसती मरत असते. असे आपल्याला पुष्कळ अनुभव आले असतील कंजूस लोकांचे. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की ह्या सर्व गोष्टींना हात सोडून त्या परमात्माला भेटून घ्या जो तुम्हाला आतून सबंध श्रीमंती आणि सबंध जे सृष्टीत झालेलं आहे ज्याला आपण पैसा अडका आणि एवढं मोठं वैभव म्हणतो ते त्याच्या पायाच्या बोटाबरोबर किंवा करमई बरोबर सुद्धा नाही. तसं बोट फिरवलं की लक्ष्मी स्वप्नी. पण तो आला पाहिजे. सत्ययुग आला पाहिजे. सत्ययुग आल्याबरोबर काय कमाल होणार आहे मी त्या युगाची वाट पाहते. पण आधी ते हिंदुस्थानातील की अमेरिकेतील याबद्दल जरा थोडासा मला प्रश्न वाटतो. हिंदुस्थानातली माणसं अजून पुष्कळ चक्करातनं निघायची आहेत असं वाटतं मला. पुष्कळ विशेष आमच्या मुंबईची. बघूया डोळ्याला कसं काय जमतं ते जमण्यावर आहे. त्याची कृपा आणि त्याचं प्रेम सतत वाहत आहे. आम्ही मुंबईला ध्यानाचे प्रयोग करतो. आपली जर इच्छा असली तर ध्यानात जायचं. ध्यानामध्ये फक्त आपल्याला डोळे मिटून बसायचं. काहीही करायचं नाही. करायला निघाले म्हणजे देवापासून आपण दूर जाणार हे समजून घ्यायचं. काहीही करायचं नाही. आरामात बसायचं. जेवायला बसतो सहज वृत्तीने बसायचं. ही शक्ती माझ्यातून धावते आहे ती तुमच्या धावत जाईल. जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बरे व्हाल. जर तुम्हाला काही त्रास असेल तर ती आम्हाला कळवेल. आणि जर तुमची शरीर प्रकृती ठीक असतील आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला काही चिकटून बसलेला नसाल तर सहजच तुम्ही निर्विचार व्हा. विचारांच्या पलीकडे जा. खरोखर म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे असं लोक म्हणतात. मला तसं वाटत नाही. आता इथून जो मनुष्य बडोद्याला जायचं असलं तर अमेरिकेला जाऊन जपानला जाऊन मग बडोद्याला पोचता असेल तो असंच म्हणणार. पण आम्हाला रस्ता माहित असल्यामुळे अत्यंत सोपं चोरी साकरी अगदी सहज मार्गाने अगदी सहज होण्यासारखं आहे. ते अत्यंत सहज आहे. अत्यंत सहज भावाने तुम्ही बसा. हळूच तुम्हाला असं वाटेल की आपण निर्विचार झालो. निर्विचार झाल्याबरोबर आपण हात वर करायचा. आमची मंडळी जाऊन बघती ठीक झालाय की नाही.
जर ठीक झालं असलं तर ते आपल्या कानात सांगतील. आज इथे पुष्कळशी मंडळी अशी आली आहेत की ज्यांना काही रोग आहेत, आजार आहेत. त्यापैकी जर लहान मुलं असली तर फारच लहान असली तर त्यांना बाहेर घेऊन जा, कारण ती रडतील वगैरे, दुसऱ्यांना त्रास होईल. 15-20 मिनिटात काय तो निकाल लागेल तेव्हा काहीही काळजी करण्यासारखं नाही. कोणालाही आजपर्यंत एवढाही त्रास झाला नाहीये किंचित सुद्धा. तेव्हा तो आपल्यालाही होणार नाही. हजारो माणसांच्या कुंडलिन्या झाल्या आणि किती हजारो माणसांचे पार झालेत, लोक आत्मदर्शन झालेले आहे. तेव्हा कोणालाही काहीही होणार.